नाशिकमधील ॲग्रीसर्च इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे। दिंडोरी रोड, पिंपळारे भाऊसाहेब नगर येथे 2000 साली या कंपनीची स्थापना करण्यात आली। प्लांट न्यूट्रिएंट या विषयावर ही कंपनी काम करत असून अनेक शेतकऱ्यांनी ॲग्रीसर्चच्या तंत्रज्ञानामुळे कृषी क्षेत्रात प्रगती केली। नुसते भारतातच नव्हे तर इतर 4 ते 5 देशांमध्ये सुद्धा ॲग्रीसर्च कंपनी त्यांचे उत्पादन एक्सपोर्ट करत आहे। पिकांचे नियोजन, जमिनीची सुपीकता व मानवी आरोग्याला धोका न पोहोचवता कसे करावे तसे यांचे योग्य मार्गदर्शन कंपनी करते। यामुळे आज शेतकऱ्यांचा माल देश विदेशात एक्सपोर्ट होत आहे। याबाबत अधिक माहिती देताना ॲग्रीसर्चचे संचालक पंडित खादवे यांनी बोलताना सांगितलं की सध्याच्या काळात शेतीमध्ये खतांचा वापर एकात्मिक पद्धतीने होऊन पीक नियोजन होणे गरजेचे आहे। सुरुवातीपासूनच प्लांट न्यूट्रिएंट या विषयामध्ये काम करते। कंपनीची स्थापना 2000 सालात झाली आहे। कंपनी आता रौप्य महोत्सवी वर्षामध्ये पदार्पण केलं आहे कंपनीने। ह्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आपल्या शेतकऱ्याच्या मूलभूत ज्या गरजा आहे त्याबद्दल थोडं बोलावंसं वाटतं। त्यात माती, पाणी आणि हवामान ह्या आपल्या शेतीच्या मूलभूत गरजा आहेत। आपण मातीचं आरोग्य बऱ्यापैकी खालवलेलं आहे पाठीमागच्या काही वर्षामध्ये। त्याची कारणं तशीच आहेत की जो संतुलित किंवा एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन आपल्या पिकांना व्हायला पाहिजे तसे न होता जिथे सेंद्रिय खताचा जास्तीत जास्त वापर होणं गरजेचं आहे, त्याच्या खालोखाल दाणेदार खतांचा वापर होणं गरजेचं आहे, नंतर जैविक खतांचा वापर होण्याचा गरजेचा आहे आणि गरज पडली तरच विद्राव्य खतांचा वापर व्हावा असं एक शेतीशास्त्र सांगतं। परंतु आपल्याकडे सध्या शेतीमध्ये अन्नद्रव्यांचा वापर होताना विद्राव्य खतांचा वापर जास्तीत जास्त होतो आहे, त्याच्यानंतर दाणेदारचा होतो आहे आणि सेंद्रिय खतांचा वापर नगण्य असा झालेला आहे, तो वाढवणं गरजेचं आहे। त्याचप्रमाणे पाणीसुद्धा गरजेपुरतंच पाणी शेतामध्ये गेलं पाहिजे। आपल्या जमिनींमध्ये काही भागामध्ये जास्त पाणी जाऊनही जमिनी खराब झालेल्या आहेत आणि ऋतूप्रमाणे किंवा हवामानाप्रमाणे पीक नियोजन करणं हेही गरजेचं आहे। आपण त्याच्या विपरीत पिकांचं नियोजन करतो किंवा पिकांची निवड करतो, त्याच्यामुळेही आपल्या शेतीमध्ये बऱ्यापैकी जे प्रॉब्लेम चालू झाले ते त्याला कारणं ही काही गोष्टी आहेत। तर मी आपल्या माध्यमातून एकच सांगू इच्छितो की आपल्या मातीचं, पाण्याचं आरोग्य जर आपण जपलं तर आपली शेती चांगली होईल आणि कंपनीचं जी व्हॅल्यू आहे, कोर व्हॅल्यू, की शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरती कंपनीला आनंद हास्य पाहिजे। कंपनीचे मृदाशास्त्रज्ञ डॉक्टर ओमप्रकाश शिरे यांनी जमिनीचे, पिकाचे व मानवी आरोग्य जपण्यासाठी कंपनीचा चाललेला प्रयत्न याविषयी माहिती दिली। नमस्कार, मी डॉक्टर ओमप्रकाश शिरे। मी ॲग्रीसर्च इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये मृदाशास्त्रज्ञ म्हणून काम बघतोय। ॲग्रीसर्च इंडिया कंपनी गेले कित्येक वर्षापासून एका मिशनवर काम करते। ते मिशन म्हणजे जमिनीचं आरोग्य, पिकाचं आरोग्य, मानवाचं व जनावरांचं आरोग्य। आता या मिशनवर काम करण्याचा उद्देश एवढाच आहे की जमिनीचं आरोग्य जर चांगलं असेल तर ॲटोमॅटिकली पिकाचं आरोग्य चांगलं राहणार आहे। म्हणजे पिकामध्ये जे तत्व असतील, जे खनिज असतील, त्याचा जो पर्सेंटेज असला पाहिजे तो व्यवस्थित त्याच्यामध्ये राहणार आहे। आणि जेव्हा त्या पिकामधनं जे अन्न मिळणार आहे ते अन्न जेव्हा कोणतंही मानव किंवा कोणताही सजीव खाणार आहे तर ॲटोमॅटिकली त्या पिकामधलं जे अन्नतत्व आहे ते त्या सजीवामध्ये किंवा मानवामध्ये किंवा जनावरामध्ये जाणार आहे। ॲटोमॅटिकली मानवाचं आणि जनावराचं आरोग्य हे चांगलं राहणार आहे। कारण आता बघितलं तर दिवसेंदिवस मानवाचं आरोग्यसुद्धा बिघडत चाललेलं आहे। जशा पिकामध्ये अन्नद्रव्यांच्या कमतरता दिसतात तशा मानवाच्या आरोग्यामध्ये सुद्धा मोठमोठ्या प्रमाणामध्ये अन्नद्रव्यांच्या असतील, व्हिटॅमिनच्या असतील, मिनरलच्या असतील कमतरता दिसायला लागलेल्या आहेत। म्हणून ॲग्रीसर्च कंपनी या मिशनवरती काम करते आणि याच्यासाठी एक आम्ही थीम हाती घेतलेली आहे। ती थीम म्हणजे लॅब टू लँड प्रोग्राम। म्हणजे आपण केलेलं कोणतंही प्रॉडक्ट हे शेतकऱ्याच्या बांधापर्यंत शास्त्राच्या आधारावर पोहोचवणं
जेणेकरून ते दिलेलं प्रॉडक्ट शेतकऱ्याने वापरल्यानंतर त्याच्या जमिनीमध्ये त्याला खूप चांगल्या पद्धतीने फायदा दिसून येईल आणि ॲटोमॅटिकली हा जो जमिनीच्या सुपीकतेसाठी काम करण्याचा जो प्रयत्न आहे त्याचा डायरेक्ट फायदा हा मानवाच्या आरोग्यावरती आणि जनावरांच्या आरोग्यावरती दिसून येणार आहे. म्हणून या मिशनवरती आम्ही काम करत आलेलो आहे आणि याच्यासाठी थोडंसं एक कन्सेप्ट हाती घेतलेली ती म्हणजे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन. मग एकात्मिक अन्नद्रव्यामध्ये आमच्या कंपनीच्या प्रॉडक्टमध्ये बऱ्यापैकी सेंद्रिय खतांची रेंज आहे, जैविक खतांची रेंज आहे, रासायनिक खतांची रेंज आहे. जसं सेंद्रिय खतामध्ये गेलं तर आम्ही एक मशरूम बेस्ड ओरिजिनो म्हणून सेंद्रिय खत मार्केटमध्ये शेतकऱ्यांना देतोय उत्कृष्ट क्वालिटीचं. जैविक खतांमध्ये गेलो तर आमच्याकडे एक रुटांजा म्हणून मायकोरायझा आहे, जो एक इंडिजिनियस स्ट्रेंथ असलेला मायकोरायझा आहे. त्याच्यानंतर एक कन्सोर्शिया आहे, NPK बेस कन्सोर्शिया, ज्याला आम्ही कन्सर्ट नावाने मार्केटमध्ये देतो, ज्याच्यामध्ये नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश बेस मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, जे जमिनीमध्ये आपण जे रासायनिक खाद्य टाकतोय ते रासायनिक खाद्याचं जास्तीत जास्त पिकाला उपलब्ध करून देण्यामध्ये खूप मोठा रोल प्ले करत असतात. तर त्या प्रॉडक्टवरती पण आम्ही जास्त करून काम करतोय. त्याच्यानंतर ग्रॅन्युलर फॉर्ममध्ये पण आम्ही कन्सोर्शिया मार्केटमध्ये आणलेला आहे, त्याच्यावरती पण आम्ही काम करतोय. म्हणजे असं सेंद्रिय खतं, जैविक खतं आणि त्याला थोडीशी जोड रासायनिक खतांची सुद्धा आहे. जसं रासायनिक खतामध्ये आमचं सर्वात महत्त्वाचं काम चालतं ते म्हणजे चिलेशनवरती. आम्ही ॲमिनो ॲसिड चिलेस बेस सुद्धा प्रॉडक्ट मार्केटमध्ये दिलेले आहेत, जसं की आमच्या कंपनीचं एक्सीड आहे, मिंगल आहे. त्याच्यानंतर काही कॉम्बीसुद्धा मार्केटमध्ये आपण दिलेले आहेत, जसं की K2 व्हायब्रंट आहे, WMF कॉम्बी आहे. असे प्रॉडक्ट आपण मार्केटमध्ये देतोय. सल्फरवरती आपलं खूप चांगलं काम आहे, स्वतःचं ओन मॅन्युफॅक्चरिंग असलेलं सल्फर आपण बनवत असतो, थायोग्रीन नावाने ते मार्केटमध्ये येत असतं. तर अशा एकात्मिक पद्धतीमध्ये सेंद्रिय प्रॉडक्ट, जैविक प्रॉडक्ट आणि रासायनिक प्रॉडक्ट याचं संयुक्त शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून आणि जमिनीची सुपीकता जपून मानवी आरोग्य जपण्याचा आपला हा मानस आहे आणि तो आपण घेऊन चालणार आहोत. धन्यवाद. वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.